एका बांधवाचा आपल्याला क्वेश्चन आला होता किंवा त्याचा असा विचार आहे की त्याला जे काही 10-15 हजाराची नोकरी आहे ती नोकरी सोडून त्या बांधवाने असा निर्णय केला आहे की तो पूर्णपणे लक्ष हे शेतीमध्ये घालेल आणि शेती करून शेतीसोबतच एक जोड व्यवसाय म्हणून शेळीपालनला तो सुरुवात करणार आहे. तर त्याच्याबद्दल त्याला म्हणजे काहीतरी गायडन्स वगैरे हवं होतं की त्याला ॲटलिस्ट इयरली किंवा वर्षाला एक 4-5 लाखाचं किंवा 5-6 लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे होतं म्हणजे हे शेळीपालन व्यवसायातून. तर त्याबद्दल त्याचं असं मत होतं की त्याला गायडन्स पाहिजे की किती शेळ्या वगैरे ठेवायला पाहिजे, चाऱ्याचं वगैरे नियोजन करायला पाहिजे किंवा त्याच्याकडे तो म्हणाला की एक 2 एकर शेत आहे, 2-2.5 एकर, तर त्याच्यामध्ये हे सर्व होईल का. आणि ऑलरेडी त्याने काही शेळ्या वगैरे आणून ठेवलेल्या आहेत आणि त्याची प्रोसेस किंवा प्रोग्रेस ही ऑलरेडी सुरू आहे. तर त्याचं हेच मत होतं की हे कितीपर्यंत सक्सेसफुल राहील आणि शेळ्यांमधून त्याला खरं किती उत्पन्न येईल किंवा किती कष्टाचं हे आहे सर्व काही. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये ना तुम्हाला थोडंसं कधी पण हे सुरू करताना एक अगोदरचं प्री नॉलेज किंवा माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि तसंही तुम्ही जर बघितलं तर कुठलेही शेळीपालन करताना त्यासाठी असं पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन शेड असावंच असं काही नाही आहे. तर बऱ्याचदा बघितलं की बऱ्याच जणांच्या घरी असं 2-3 शेळ्या असतात आणि इझिली विदाऊट शेड वगैरे म्हणजे घरच्या घरी त्या शेळ्या वगैरे बांधूनही ते व्यवस्थित अर्न वगैरे करू शकतात. कारण एक शेळी 2 पिल्लांना जर जन्म दिला, 2-3 पिल्लांना, तर त्याच्यातून येणारं उत्पन्न म्हणजे शेतातील चारा गवत वगैरे टाकून तर इझिली आरामशीर त्यांना परवडणारं असते. बट ज्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रमाणात किंवा लार्ज स्केलवरती करायचा प्लॅन करता त्यावेळेस मात्र तुम्हाला थोडंसं एक व्यवस्थित सिस्टमॅटिक प्लॅनिंग करणं खूप गरजेचं राहतं. कारण तिथे फक्त 1-2 शेळ्या नसतात तर बऱ्याच शेळ्यांची संख्या तिथे वाढलेली असते. आणि काय होतं त्यावेळेस की एकामागे एक शेळी यायला सुरू होते, लहान पिल्लं असतात, त्यांची काळजी घेणं, खबरदारी घेणं खूप गरजेचं असते. नाहीतर काय होतं की बऱ्याचदा जे काही लहान पिल्लं जन्म घेतात त्याच्याकडे जर तुम्ही प्रॉपर ह्यानं जर लक्ष नाही दिलं तर त्यांची जी वाढ आहे ती खूप स्लो होते किंवा बरेचसे मृत्यू पावतात. किंवा जसा तुम्हाला 1 किंवा 2 शेळी सांभाळल्यावर जो रिझल्ट येत होता सो प्रॉपर टॉप क्वालिटीचा तो तुम्हाला रिझल्ट नाही दिसणार. त्यामुळे असं एक सिस्टमॅटिक शेड वगैरे केलं, एक व्यवस्थित चारा वगैरे जर तुम्ही तिथे आणून ठेवला किंवा मोठ्या शेळ्यांचं जे काही लसीकरण असेल औषधे असतील ते जर तुम्ही ठेवलं तर असा जो काही लॉस होणाऱ्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा नाहीशा होतात आणि तुमचं एक रेग्युलर प्रॉफिटकडे वाढ होते. कारण शेळीपालन व्यवसाय असा व्यवसाय आहे की ते म्हणजे मी जरी आज हा व्हिडिओ टाकला किंवा उद्या एखादी इंस्टाग्रामला रील टाकली तर अक्षरशः खूप लोक मेसेज करतात, त्यांना असं पाहिजे आहेत, शेळ्या पाहिजे आहेत, लहान पिल्लं पाहिजे आहेत, बोकडं पाहिजे आहेत. किंवा बाहेरमध्ये मार्केटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला हेही कंडिशन माहीत असेल की किती डिमांड आहे. आजकाल कोणी बॉयलर कोंबड्या वगैरे हे ते खायना झालं आहे आणि शेळ्यांमध्ये वगैरे असं काही आपण टाकत नाही आणि ते एक प्रॉपर व्यवस्थित निरोगी वेळेने राहतं. आजकाल लोक म्हणजे इकडं जास्त करून बोकडाचं मटण किंवा हे ते तर ह्याच्याकडे खूप असे मागणी सुरू आहे आणि मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड आहे. त्यामुळे तुम्ही कसे असेल तरी सुरू करू शकता हे. आणि ह्याचं काय डिमांड वगैरे किंवा कमी येणार नाही. त्यामुळे तुम्ही सुरुवात करा एक 5 शेळ्यापासून, 10 शेळ्यापासून. इझिली तुम्हाला वर्षाला 1-2-3 लाखाचं उत्पन्न होत जाईल किंवा मे बी त्याच्याहून मोर दॅन जास्त येईल. मी इथं जास्त काही असे मोठे आकडे सांगत नाही, तर काय होतं की तुमची आशा वगैरे खूप वाढते. परत बरेच जण लोक कमेंटमध्ये मला ओरडतात. आणि जसं तुमचे प्रॉफिट वाढेल तसं तुम्ही शेळ्यांचा वगैरे आकडा वाढवा. जे काय तुमचं 1-2 एकर शेतामध्ये चारा आहे तो वाढवा. आणखी तुमचे साईड बिझनेस असतील ते वाढवा किंवा शेडमध्ये वेगवेगळ्या शेळ्या ठेवायचं ट्राय करा. तुम्हाला नक्कीच त्याच्यातून हे मिळेल आणि फायदेशीर राहील. तर आपण हे असं चाऱ्याचं वगैरे नियोजन केलं आहे की इथे आपण मुरघास,
चारा वगैरे इथे असं ठेवलेलं आहे. इकडे पण मुरगात चारा आहे, ज्यावेळी चाऱ्याची कमी राहते. तसेच ह्याच्यामध्ये आपण मका वगैरे ठेवलेली आहे. तसेच इकडं आपला एक भुसा वगैरे होता, तर तो संपलेला आहे. मी हे मक्याचं उघडून दाखवतो. तर ही मका पूर्णपणे तर तुम्ही कधी पण शेळीपालनला म्हणजे काहीच खर्च न करता निव्वळ प्रॉफिट येणार जर समजलं तर ते साप चुकीचं आहे. कारण ही एवढी जी मका आहे ही जवळपास 2 महिन्यात उडून जाते, म्हणजे तो एक लॉसच आहे. परंतु याच्यामुळे जे काही करडं वगैरे मोठे होतात किंवा त्याच्यातून जे आपल्याला त्यांची क्वालिटी तयार होते किंवा प्रॉफिट राहतं ते एक जास्त मिळतं. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या साईडने खर्च करावा लागेल. कधी कधी तुम्हाला बाहेरून वेगळा चारा वगैरे आणावा लागेल ज्यावेळेस तुमच्याकडे वैरण वगैरे नसेल. तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित एक पॉझिटिव्ह वेने हे करा, मग तुम्हाला फायदा वगैरे राहील आणि तुम्ही ही सक्सेसफुलरित्या शेळीपालन करू शकता. तर तुमचे काही कमेंट्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तर आपल्याला ह्याच्यावरती विचारा, आपण त्याच्यावरती परत एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया. आणि व्हिडिओचं कसं वाटलं, क्वालिटी कंटेंट हे कमेंटमध्ये कळवा, कारण तुमचे अभिप्राय खूप महत्त्वाचे असतात. थँक्यू.